नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती यांच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। तशीच रणधुमाळी मिरज पूर्व भागातील 7 जिल्हा परिषद गटामध्ये चालू आहे आणि ही फार मोठ्या प्रमाणात रणधुमाळी चालू आहे। 27 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची जी अंतिम तारीख होती तोपर्यंत अनेक जणांची धाकधूक वाढली होती। कोण अर्ज मागे घेतोय, कोणता अर्ज पक्षांतर्गत राहतोय, कोण अपक्ष उभा राहतोय, याच्या संदर्भात एक फार मोठी घडामोड घडली आणि 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज निश्चिती झाली आणि चिन्ह वाटप सुद्धा झालं। आज मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये जी उमेदवारी आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय। इथं भाजपानं, काँग्रेसनं, शिवसेनेनं, अन्य काही पक्षांनी ज्या उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा ॲडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे या अपक्ष म्हणून इथं पुढे आलेले आहेत। अनेक सामाजिक कार्य त्यांच्या हातातून घडले आहे। काही प्रभागाचा विकास झालेला आहे। महिलांचं सक्षमीकरणासाठी त्यांनी जे काम केलं आहे त्या माध्यमातूनच, त्यांनी जे सामाजिक कार्य केलं आहे त्या माध्यमातून त्यांची मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये ही जी अपक्ष उमेदवारी आहे ही उमेदवारी नेमकी का आहे आपण त्यांना विचारतोय। मॅडम नमस्ते। नमस्ते मॅडम, मला सांगा की तुम्ही अनेक पक्षांतर्गत सुद्धा कामं केलेली आहेत, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, मात्र तुम्ही आता अपक्ष उमेदवार म्हणून या जिल्हा परिषद गटामध्ये येत आहे। हो, मी अपक्ष उमेदवार म्हणून या जिल्हा परिषद गटामध्ये येत आहे। कारण कसं आहे, सध्याची जर परिस्थिती बघितली तर राजकारणामध्ये पैशाचा स्तोम माजवलेला आहे आणि वस्तुस्थितीनुसार जर आपण बघितलं तर तुम्हाला उमेदवार काम करणारा पाहिजे का पैसे देणारा उमेदवार पाहिजे, किंवा पैसे देऊन तो परत तुमच्याकडे येणार आहे का, याबाबतचा जर आपण विचार केला तर त्यांनी प्रामाणिक उमेदवाराला प्राधान्य न देता जो पैसा देणारा आहे, जो फायनान्शियली आहे, अशा उमेदवाराला त्यांनी उभं केलं आहे। त्यामुळं मला असं वाटतंय की आपण कुठंतरी प्रामाणिकपणे काम करतोय, तर ते प्रामाणिकपणानं काम करत असताना असंच इथून पुढे का प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार राहील का, सदस्य येईल का, तो लोकांची मते जाणून घेईल का, लोकांपर्यंत पोहोचेल का। सध्याची गरज ही तुमच्या लोकांच्या गरजा लक्षात घेणं हे असणं मूलभूत आहे। तर आज तुम्ही पैसा देऊन जर उमेदवार उभा करत असाल तर तो उमेदवार त्या लोकांच्या गरजांपर्यंत पोहोचेल का, आणि पोहोचलाच तर तो त्यांची कामे करेल का, असा प्रश्नचिन्ह मला पडला असल्यामुळं मला असं वाटतंय की कुठंतरी मी मागील 5 वर्षापासून माझ्या मालगाव ग्रामपंचायतीची सदस्य असताना या बऱ्याच समस्यांचा मी सामना केलेला आहे। आपण अजूनही प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्या भरपूर गरजा आहेत, त्या गरजांची पूर्तता होत नाही। थोडंसं वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांच्या गरजांचं निरसन करणं महत्वाचं आहे। यासाठी मला वाटते की माझी उमेदवारी अपक्ष राहणं हे मला अगदी योग्य वाटते। कारण मी जे अपक्ष राहून काम करणार आहे ते मला पक्षात राहून काम करता येणार नाही। या खात्रीमुळे मी अपक्ष उभी राहत आहे। मला सांगा की एकंदरीत असं वाटतं का की काही पक्षांनी जो राजकीय बाजार मांडलेला आहे, काय या राजकीय बाजारात आपण भरडले जाऊ नये, आपली मालगावची जनता भरडली जाऊ नये? बरोबर आहे, ही आपली राजकीय उमेदवारी भरडली जाऊ नये यासाठीच माझी उमेदवारी आहे। बर, मग मला सांगा की याच्या अगोदर मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये जी कामं झाली ती कामं ही फार मोठ्या प्रमाणात झाली का, तोकडी झाली का, इथून काही डेव्हलपमेंट झालं का नेमकं? मग जिल्हा परिषदेच्या मागील कामांचा जर आढावा बघितला तर माझा पुन्हा प्रश्न इथेच येतोय की तुम्ही जिथं गरज आहे तिथपर्यंत पोहोचलाय का। जिल्हा परिषदेकडून कामं होतात पण कोणती व्हायला पाहिजे, तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पोहोचा। काम झालेलं आहे त्या ठिकाणीच कामं होत आहेत, पण थोड्याफार प्रमाणात कामं झालेली आहेत, परंतु अजूनही असे दुर्मिळ ठिकाणी भाग आहेत की तिथं माणूस किंवा हे जे जिल्हा परिषद सदस्य आहे तिथं पोहोचलेलाच नाहीये। तर त्या दृष्टिकोनातून मी थोडं वाड्या वस्तींवरनी ज्या वेळेला भेटी दिल्या, लोकांचे संवाद साधला, त्यावेळेला मला असं निदर्शनास आलं की केवळ सदस्य असून किंवा तिथपर्यंत जाऊन तुम्ही त्यांच्या भेटीगाठी घेतला म्हणून त्यांची कामं होत नाहीत किंवा त्यांच्या समस्यांचं निराकरण होत नाही। तुम्हाला प्रत्यक्षात तिथं त्या पदावर राहून तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांची कामं करणं गरजेचं आहे,
जिल्हा परिषद सदस्य असताना असं मला वाटतं. बरोबर. मला सांगा की मालगाव जिल्हा परिषद गट म्हणजे अर्थात मालगाव आणि गुंडेवाडी आहे याच्यामध्ये. ही गावं तसं पाहायला गेलं तर शहराच्या आपण लगत आहे. लगत मिरज आहे. आणि सांगलीच्या शहराच्या जर तसं पाहायला गेलं तर आपण लगत आहे. त्या मानानं इथं विकास झाला का मग? त्या मानानं विकास झाला असं म्हणता येणार नाही. कारण जर मालगावची परिस्थिती बघितली आणि इतर गावांशी जर तुलना केली तर मालगाव हे भरपूर प्रमाणात विकसित व्हायला पाहिजे होतं. अगदी. डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे होतं. हं. तसं जर कंपॅरिझन करायला गेलं तर आपल्या गावाची सध्याची वस्तुस्थिती बघितला, जिल्हा परिषद सदस्य असतील, बाकीचे इतर सदस्य असतील, ग्रामपंचायत असेल, तर गावामध्ये काय असणं अपेक्षित आहे? थोडंसं माझ्या निदर्शनास काही आलेल्या गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेला आपण मालगावात एंट्री करतोय त्यावेळेला माझ्या दृष्टिकोनातून असं पाहिजे होतं की माझ्या गावामध्ये वाचनालय असावीत, अरे वा. माझ्या गावामध्ये व्यायामशाळा असायला पाहिजेत, माझ्या गावामध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी फिरण्यासाठी व्यवस्था पाहिजे. तर मला हे न दिसता माझ्या गावामध्ये मला असं दिसतंय की जेव्हा मी एंट्री करतोय त्या वेळेला आजूबाजूला मला बारच दिसत आहेत, दारूची दुकानच दिसत आहेत. हा अरे वा. माझ्या गावचा विकास आहे का? अरे वा. तर माझा या गोष्टींना पूर्णपणे विरोध आहे. माझं आदर्श गाव म्हणून मला असा विकास नको आहे. मला माझ्या गावात माझ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचं, त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळणं महत्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असेल. म्हणजे दर्शकांना मला एक बाब सांगायची आहे की एक उच्च शिक्षित महिला जर आपण मालगाव जिल्हा परिषद गटात जर निवडून दिली तर गावचा विकास कोणत्या टप्प्यात होईल, कोणत्या दृष्टिकोनातून होईल हे आता आपण ॲडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे यांच्याकडून जे जाणून घेतोय. दर्शकांना असा खचितच प्रश्न पडला असेल की आम्ही अपक्ष उमेदवाराला मत द्यावं का आम्ही ज्यांचे वर्षानुवर्ष म्हणजे सतरंजा उचलतोय त्यांच्यासाठीच आम्ही काम करायचं आहे, हे आता ह्या मालगावच्या सुज्ञ जनतेनंच ठरवायचंय. मॅडम मला सांगा की इथं महिला सक्षमीकरण असेल, तरुणांच्या हाताला काम असेल किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील काही आमूलाग्र बदल असतील, त्यांना चांगल्या इमारतीमध्ये शिक्षण मिळायला पाहिजे, जसं की तुम्ही मगाशी म्हणलात की वाचनालय वगैरे हे अपेक्षित आहे. ह्या गोष्टी गावामध्ये असतात पण त्यांना तिकडे त्या तोकड्या असतात, अगदी तोकड्या आहेत. अगदी तोकड्या असतात. अगदी मला सांगा की महिला सक्षमीकरण, महिलांच्या हाताला काम आणि तरुणांना रोजगार निर्मितीसाठी इथं काय प्रयत्न झाले मग याच्या अगोदर? महिला सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगार याबाबतचे प्रयत्न झालेले मला तरी दिसून येत नाहीयेत. प्रयत्न कधी झाले म्हणावेत की एखादा जो युवक आहे तो कुणाच्याही दारात न जाता तो स्वतंत्रपणे त्याचं अस्तित्व तयार करतोय. पण इथं काय होतंय की त्या तरुणाचं जे अस्तित्व आहे त्याचंच खच्चीकरण केलं जात आहे. त्याला आपण त्याचा रोजगार असेल किंवा त्याचा व्यवसाय उद्योग जर पुढे न्यायचा असेल किंवा त्याला उभं करायचं असेल त्या रोजगारामध्ये, तर त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं त्या ट्रॅकवर आणणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपले वेगवेगळे प्रशिक्षण असतील, तसेच ज्या काही योजना असतील, सरकारच्या ज्या योजना आहेत तिथपर्यंत त्यांना नेणं आपण आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून त्यांची जागृती करणं गरजेचं आहे. एखादा युवक आहे तो शिकलेला आहे, शिकून तो बेरोजगार आहे. आता मालगावची परिस्थिती बघायला गेलं तर हंगामी कामानुसार लोक जातात, त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतोय. इतर वेळेला त्यांना कामासाठी वणवण करावीच लागते. तर त्यांना एका उद्योगाच्या ट्रॅकवर आणणं गरजेचं आहे. एखादा जर उद्योगपती बनला तर तो 10 हातांना काम देईल. ह्या योजनेतून प्रयत्न झालेले मला तरी दिसून येत नाहीत. कारण आजचा युवक हा उद्याचा मोठा उद्योगपती सुद्धा असू शकतो. त्यासाठी अशा युवकांना आपण मार्गदर्शन करणं, त्यांना त्या ट्रॅकवर आणणं आणि रोजगार निर्मिती करणं हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. आणि महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत म्हणलं तर महिलांचं देखील तेच चालू आहे की हंगामी कामावर काम करणे, त्यानुसार ते 4 दिवस काम करणे आणि बाकीच्या इतर दिवशी घरी. मग त्यानुसार महिलांसाठीही रोजगार निर्मितीसाठी माझा प्रयत्न असेल. जेव्हा आम्ही युवकांना प्रशिक्षण देतोय किंवा त्यांना आम्ही प्रमोट करतोय ह्याच्या उद्योगांसाठी, त्या अर्थी तिथं आम्ही महिलांना सुद्धा अशाच पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांना रोजगार निर्मिती करून देणं, त्यांचं सक्षमीकरण प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार.
मला सांगा की इथं वृद्धांच्यासाठी काही एक स्वतंत्र बगीचा तुम्हाला मालगावमध्ये कुठं पाहायला मिळाला किंवा नाना नानी पार्क वगैरे अशा काही योजना असतात किंवा अशा संकल्पना असतात त्या स्थानिक पातळीवरती राबवल्या गेल्या पाहिजेत, अशा काही मालगावमध्ये झालेत का हो मॅडम? नाही, नागरिकांसाठी जर बघायला गेलं तर अशा कोणत्याही प्रकारची योजना राबवली गेलेली नाही. माझं हेच उद्दिष्ट आहे की आता ज्येष्ठांचा इतका मोठा विषय झालेला आहे की त्यांना बाहेर जायचं, कुठं फिरायचं, जसं की नाना अगदी. नानी पार्क म्हणता, हे होणं गरजेचं आहे. कारण त्यातून काही काळ जर त्यांचा विरंगुळा झाला तर हो. त्यांच्या त्या आजारावर मात करणं म्हणा, ह्या गोष्टी त्याच्यातून होत असतात. पण हे होणं अत्यंत गरजेचं आहे, पण ते आजपर्यंत झालेलं नाही. त्या दृष्टिकोनातूनही माझा प्रयत्न असेल की असे छोटे मोठे नाना नानी सारखे पार्क असतील, मुलांसाठी खेळण्यासाठी छोटेसे हो. बाग बगीचे असतील, अशा पद्धतीनं माझा करण्याचा प्रयत्न असेल. त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करीत राहीन. अगदी बरोबर. आता तुम्हाला जी तुम्ही अपक्ष उमेदवारी स्वीकारलेलीच आहे. काल अर्ज मागे काढून घेण्याची जी तारीख होती, त्याच्यानंतर चिन्ह वाटप झालं. मॅडम आपलं ह्या अपक्ष म्हणून कोणतं चिन्ह आहे? माझा अपक्ष म्हणून नारळ हे चिन्ह आहे. ओके. मला सांगा की नारळ हे चिन्ह अपक्ष मिळालेलं आहे. प्रचाराला फार थोडेच दिवस आता राहिलेले आहेत. तुम्ही काय मेसेज द्याल तुमच्या ह्या मतदारांच्यासाठी आणि तुम्हाला कसा सपोर्ट आहे? मतदारांना मला एकच मेसेज द्यायचा आहे की तुम्हाला प्रामाणिक खंबीर नेतृत्व हवं आहे की दुबळं नेतृत्व, हे बरं. मतदारांनी ठरवावं. माझ्या 5 वर्षाचा कामाचा अनुभव या मतदारांना आला आहे. त्यानुसार माझं तरी मतदारांना असं आवाहन आहे की त्यांनी मला मतदान करावं. कारण अगदी, अगदी. मी नक्कीच तुमच्या या गावच्या विकासासाठी असेल किंवा व्यक्तिगत विकासासाठी असेल, माझे मी 100% प्रयत्न करीत राहीन. ओके. आणि लोकांचा प्रतिसाद म्हणला तर सध्याची परिस्थिती बघता आहे, राजकारणामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत. हो, हो, हो. त्यामुळं संमिश्र प्रतिसाद हा मला तरी दिसून येतोय सध्या तरी. अगदी. म्हणजे कुठंतरी मला मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास कामं करायची आहेत. इथं वृद्धांच्यासाठी नाना नानी पार्क असतील, मुलांच्यासाठी खेळण्याचे थोडे बगीचे असतील, असं मला मालगावचं चित्र बघायचं आहे. येथील महिला तरुणांच्या हाताला काम मिळायला पाहिजे, ते कायमस्वरूपी असलं पाहिजे, असं आता ॲडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे म्हणाल्याच आहेत. माझी उमेदवारी च्याकडे बघून ही उमेदवारी नसून मला कुठेतरी मालगावचा प्रॉपर विकास करायचा आहे. इथं सामाजिक प्रश्न जे आहेत, वाडी वस्तीवरचे प्रश्न आहेत, हे सोडवायचे आहेत. कुठंतरी मालगाव हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे. एक सुसज्ज गाव म्हणून मालगावची ओळख ही जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये झाली पाहिजे, असं आता ॲडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळंच मी कुठेतरी अपक्ष उमेदवारी घेतली आणि नारळ हे चिन्ह मिळालंय. मतदारांनी मला फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट करावा, पाठिंबा द्यावा आणि मी तुमचा विकास करेन. मॅडम या सर्व प्रश्नातच मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की मालगावमध्ये आम्ही ज्या वेळेला येतो त्यावेळेला मालगावचा बाजार वर्षानुवर्ष आहे तसाच आहे. तिथं काही त्या मालगावच्या बाजारामध्ये जे येणारे आपले जे नागरिक आहेत मालगावचे स्थानिक, त्यांना काही तिथं सुखसोयी म्हणा किंवा आम्ही मालगावचं जरी बस स्टँड बघितलं तरी ते आजपर्यंत आम्हाला सुसज्ज वाटत नाही. तशीच अडगळ अजून तिथं राहिलेली आहे. मग अजून पक्षांतर्गत किती उमेदवारांना घेतले लोक निवडून देणार आहेत, म्हणजे मला असा प्रश्न पडतोय. मला देखील जनतेला हाच प्रश्न आहे की हे जे चालू आहे ते का चालू आहे, हा थोडासा जनतेने विचार करावा. कारण जर बदलायचं असेल चित्र, तर तुम्हाला देखील तसा उमेदवार देखील निवडावा लागेल. ओके. तर आता सध्या जर बाजाराची परिस्थिती बघितली तर मालगावचा जो बाजार आहे तो खूप मोठा बाजार असतो. अगदी. यामध्ये बऱ्याच वाडी वस्तीवरून महिला लोक, पुरुष हो. लोक येत असतात. तर बाजारामध्ये येत असताना इतक्या प्रचंड प्रमाणात नागरिक असतात, तिथं स्वच्छतागृहांची सध्या तरी गरज आहे. कारण लांबून महिला आलेल्या असतात, त्यांना अडचणीचं होऊन जातं. तर किमान काही ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे. त्यासाठीचा माझा एक प्रयत्न असेल. दुसरा विषय म्हणजे बस स्टँड जर बघितलं तर अगदी मी माझ्या लहानपणापासूनच बघत आहे, त्या बस स्टँड मध्ये तीळ मात्र देखील बदल झालेला नाहीये. हो. ते बस स्टँड आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. कारण का तिथं बरेचसे कॉलेजला जाणारे, शाळेला जाणारे विद्यार्थी असतात, कॉलेजचे विद्यार्थी असतात,
ज्येष्ठ नागरिक येणं जाणं असतंय. अशा ठिकाणी इतकं प्रचंड वर्दळीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपलं सुसज्ज असं स्टँड नाहीये, तिथं लोकांना बसण्याची व्यवस्था नाहीये. ज्येष्ठ नागरिक आले किंवा वयस्कर लोक तर आले तर अशा लोकांना तिथं उभारूनच तासन तास बसची वाट पाहावी लागते. तर हे अगदी त्रासदायक आहे. मालगावच्या दृष्टिकोनातून, मालगावच्या इतक्या मोठ्या गावातून जर असं व्यवस्था असेल तर लोकांनी थोडासा त्याचा विचार करावा आणि त्या बाबतीत माझा खास प्रयत्न असेल की आपलं बस स्टँड असेल, बाजाराबाबतीतल्या ज्या समस्या असतील त्या सुधारण्याकडे माझा जास्त कल राहील. म्हणजे मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे एक उच्च शिक्षित महिला आपल्या गावाचं रुपडं पालटू शकते. म्हणजेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे यांची उमेदवारी ही दमदार उमेदवारी आहे आणि त्यांच्या पाठीमागं जनता उभी आहे, मतदार उभा आहे.